मित्रांनो, स्वागत आहे आजच्या नव्या ब्लॉगमध्ये. आणि तुम्ही म्हणत असाल एवढं थंडी गारट्यात सकाळचं कुठं चाललोय, पक्षी विक्षी तर निवास. आणि आम्ही चाललोय तर पुण्याला. आणि तुम्ही म्हणसाल कशाला चाललोय, ती पुढं ब्लॉगमध्ये बघितल्यावर कळेलच तुम्हाला. आम्ही आता अख्खी फॅमिली बसलोय आत आणि तर थांबलोय आम्ही. अजून एक मेंबर ॲड होतोय आमच्यात, तिकडून येतोय. त्या बघा आल्या, त्यांच्यासाठी थांबलोय आम्ही. मग जाऊ पुढं. आता डोंगरापाशी चालूय आम्ही, आता घाटातच जाणार. आता आम्ही फुल स्पीडनं चाललोय. घाट चढाय म्हणजे सुरुवात केली. महादेवाचा डोंगर ही आहे पुढं. संपलंय आता घाट. आम्ही घाटाच्या वर आलोय आणि फुलं बिलं आहेत. झाडांना पण कॅमेऱ्यातच दिसत नाहीत, ही दिसतात ह्या झाडाची. अशी चाललोय आता आम्ही घाटाच्या वरनं आलोय म्हणजे. बघितलं, वाचलं का? सत्य होतं ते. वाटर मध्ये पोचलोय आता. खूप नॉईज, गाड्या बिड्या येतात तिकडून तरी बघा. आता स्पीडनं घातली, मागणं ट्रक 4-5 आलेलं मोठं म्हणून. आणि वाटर गाव मध्ये आता आपण, गाव नाही वाटर, थोडा सिटी एरिया असं. आणि तुम्ही एवढ्या ब्लॉग बघितला असाल ना. आता तुम्हाला सांगतो, आम्ही का नाही पुण्याला समागमला चाललोय. ही बघा माग सूर्य उगवतोय, पण गेला आता कॅमेऱ्यात. हे बघा पवन चंक्यांच्या किती जवळ आहे आम्ही. पवन चंक्या त्या झाडी झुडपमध्ये येतात हे बघा. आणि आता आलोय शनीला, पुण्यालाच चाललोय. फक्त आतवाय चाललोय म्हणलं चाललोय. आज शनिवार सुद्धा आहे, शाळा बुडवून आलोय मी. आणि एका कडेला लावली गाडी. हो अरे तिथं रुक जा बाबा. उघडलं. आई ग आयशा गडी. डोंगराच्या पायथ्याला आहे. काढले त्या चपल्या बिपल्या. आणि तिथे तू आता झाली फेमस, कारण की का नाही तू कधीच दिसली. कालचा ब्लॉग बघितला का? टाक्या तर किती त्या. अत्याचार चाललाय, रोको, अत्याचार किया जा रहा है.
झाले आता पाया पडून चाललोय वर. इकडं पण काहीतरी आहे वड बघा हस्तकला आहे सगळी. आलोय आता वर. आता मोटिवेशनल दिसतात, विचार बदला नशीब बदलेल. चाललोय आता महागारी. चाललोय बाहेर आलं गाडीकडं सगळी असतं. चाललोय आता माघारी. गेली आता घाट चढाय. कुठला घाट आहे? 1600चा घाट आहे. आता बघा पवन चक्क्यांच्या किती जवळ आहे. हे सगळं खालचा एरिया दिसेना. टाकलेत ग. चाललोय आता घाटात. अगं फुलं बिलं दिसते ती वर, पण इथनं दाखवा येणार नाहीत. इथं वाईट दिसते तर बघा, ह्याच्यातच खुशी माना. हायवेला आलोय आता. तिकडून तिकडे जातात, इकडून इकडे जातात. आणि पुढं बोगदा आलाय आणि फुल स्पीडनं जायला निवार मज्जा येते. दोन्ही साईडनं भितडावानी दगडी उभी येते. आणि आता तर बोगदा आलाय. कसलं क्वालिटी दिसतंय. कसलं मस्त वाटतंय. बोगदा का बांधते ती या होय. आता बाहेर निघत आलोय बोगद्यातनं. दिसते का मिलमी वकारी बोर्डाची पप्पांच्या आड उभी आहे. तिच्यामुळं थांबावं लागतं प्रवासात. कसं तोंडाला होती वकारी. वकारीचा दुसरा स्टॉप आलाय आता. आता टोल नाका भेटलाय. पुढं पण इकोच आहे. तिकडे तीच लाईन आलं ना, बाकी हालतेच लाईन. कधी यायचा नंबर जल्दी. वकारीचा तिसरा स्टॉप. आता ही ओळखीची भेटली. हे दिसतात ना, त्यांना माझं नाव ठेवलं या. कैलास वेळमध्ये चाललोय आम्ही. चाललोय आता. आणि आता मम्मीचा फोन राहिला म्हणून माघारी आलोय. बॅगवर आहे म्हणले ती फोन. घेतलाय फोन.
काय माहिती कुठं गेली. लवकर गाडत मला माझ्या नजरेने शोधावं लागल. तिकडे दिसते ती. गर्दी तर फुल आहे. इथं ऑर्डर घ्यायला आलो यात. स्टोरेज फुल होत आहे मधनच. थांबलो इथं. दीदी तिकडं, पप्पा इकडं होतं, इकडं इथं, आणि मी इथं थांबलोय. प्रत्येकाचं वेगळं. हे बघा केवढं लांबडं डोसा येतं. मला आवरून आमची मम्मी सपाचट करून टाकलोय आता. वकारीला वाईट गोळ्या बिळ्या घ्यायचं म्हटलं तर चॉकलेटच्या हात माझा खरकट आहे. चाललोय आता बाहेर. इकडं वॉश बेसिंग आहे. धुतलाय आता हात धुत. आता गाडीत आता दुसऱ्या नंबरचा बोगदा आलाय. आता बोगद्याचा कसलं भारी वाटतंय. आणि बघा वगैरे आता अजून कात्रजच्या घाटाला तिला सामोरे जावं लागतं. नाही बळा लागणार का ग? ते बोगद्यामुळं आता पोचलोय पुण्यात आम्ही. मी आता माग बसलोय. पोचलोय आता पुण्यात. कळलं का कसं आलोय? समागमला आलोय पुण्याला. कुठं आहे त्या? पण त्याची गॅरंटी लागली तर लागली. मी पहिल्यांदा आलोय. ये ना काय लागतं ते इकडं आहे आणि इकडं सगळं आहे. ही फूड आहे ती. झाली फूड जायला सुरुवात. बाहेरनं सुद्धा माणसांना लाईन केली. स्क्रीन तर सगळीकडे इथं इकडे इकडं सगळीकडे फुल गर्दी आहे. आता 2 मिनिटं बंद. लांब बसलेल्यांना दिसावं म्हणून. ये क्या कर रहे हो? क्या देख रहे हो? या सगळ्या का नाही दर्शनाच्या लाईनी लागले. त्यांना आम्ही सुद्धा उभं राहिलोय. आता परत एकदा कॅन्टीन मधनं जेवून आलोय दुसऱ्या तिसऱ्यांदा. आणि बसायला जायचंय आता कार्यक्रमात. आता परत येऊन बसलोय कार्यक्रमात. माणसं लाईनीमध्ये आणि वायचा अंधार पडले नाही बघा. सगळीकडे लाईटी लागल्या. लय भारी दिसतंय डोळ्यात. लाईटींवरनं कळत
असेल तुम्हाला कसले चमकतात लय ब्रँड आहे सगळ्यात ब्रँड इकडून पाराक तितक्या 38 पर्यंत आहे. मराठीतनं घेतलं असतं जाऊ दे काय लिहिलंय ग? मी सांगू का काय लिहिलंय मला वाचायचं. रुहा इंसानियत का मित्रांनो आता चाललोय माघारी घरी. उद्या 26 जानेवारी सुद्धा आहे आणि आय होप की तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा.